एखादे क्षेपणास्त्र किंवा रॉकेट जेव्हा ताशी हजारो किलोमीटर वेगाने अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतं, हो, हवेच्या प्रचंड घर्षणामुळे ते खूप तापतं. अगदी 2000 अंश सेल्सिअस पर्यंत तापतं. आणि म्हणजे या तापमानात लोखंडासारखे कठीण धातूही अक्षरशः वितळून पाण्यासारखे वाहू लागतील. नक्कीच. कोणताही सामान्य धातू तिथे टिकणार नाही. पण तिथे जे संरक्षक आवरण वापरलं जातं ते मुळात त्याच साहित्यापासून बनलेलं असतं ज्यापासून आपल्या टेबलावरचा तो नाजूक चहाचा कप बनलेला असतो. हो ना? ऐकायला खूपच विचित्र वाटतं हे. खरंच? रोजच्या वापरातील साधी माती आणि सिलिका जेव्हा प्रयोगशाळेत अणूंच्या पातळीवर बदलली जाते तेव्हा ती विज्ञानाचे सर्वात मोठे चमत्कार घडवते. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच चमत्कारांमागचं विज्ञान उलगडणार आहोत. हो. आणि त्यासाठी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. बरोबर. आपले लक्ष असणार आहे सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच CGCRI. CGCRI या संस्थेच्या कामगिरीवर. आपण आज अशा एका संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत जिथे रोजच्या वापरातील माती आणि काच अक्षरशः भविष्यातील सुपरहिरो मटेरियल्समध्ये बदलले जातात. खरं तर भारताच्या वैज्ञानिक वाटचालीत या संस्थेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच CSIR अंतर्गत काम करणारी ही एक प्रमुख राष्ट्रीय संशोधन संस्था आहे. आणि यांची स्थापना साधारणतः 1950च्या सुमारास झाली, बरोबर? हो, कोलकातात. पण महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांचं काम केवळ पारंपरिक काच किंवा सिरॅमिक्स पुरतं मर्यादित नाहीये. ते मुख्यत्वे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स किंवा प्रगत पदार्थांच्या विश्वात काम करतात. अच्छा, म्हणजे नेमकं काय करतात? हे बघा, जेव्हा आपण पदार्थांची अंतर्गत रचना म्हणजे त्यांचे अणू आणि रेणू एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे समजून घेतो आणि त्यात बदल करतो. म्हणजे अगदी मायक्रो लेव्हलवर. हो, अगदी नॅनो लेव्हलवर. तेव्हा आपल्याला अपेक्षित असलेले कोणतेही गुणधर्म त्या पदार्थात आणता येतात. याच तत्वावर ही संस्था देशाच्या ऊर्जा, आरोग्य आणि पाण्याच्या गरजांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करत आहे. हेच सर्वात रंजक आहे. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण सिरॅमिक्सचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात फक्त नाजूक भांडी येतात. आपण सिरॅमिक्सला नेहमी ठिसूळपणा या एकाच पारड्यात तोलतो. अगदी बरोबर. सामान्य माणसाचा तसाच समज असतो. मग मला सांगा, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात जिथे लढाऊ विमानं किंवा क्षेपणास्त्रांचा संबंध येतो तिथे या नाजूक गोष्टींचा वापर कसा काय शक्य आहे? म्हणजे धातू वितळतो पण हे सिरॅमिक्स कसे टिकून राहतात? या प्रश्नाचं उत्तर धातू आणि सिरॅमिक्स यांच्यातील केमिकल बॉन्डिंग म्हणजेच रासायनिक बंधांमध्ये दडलेले आहे. मी थोडं सोपं करून सांगतो. हो, सांगा ना. धातूंमध्ये अणूंची रचना अशी असते की त्यांचे इलेक्ट्रॉन्स मोकळेपणाने फिरत असतात. त्याला विज्ञानाच्या भाषेत सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. अच्छा, म्हणजे इलेक्ट्रॉनचा समुद्र. हो, अगदी तसंच. त्यामुळे होतं काय, जेव्हा धातूला उष्णता दिली जाते तेव्हा हे अणू वेगाने कंपन पावतात आणि त्यांची रचना सहज कोसळते. म्हणजे धातू वितळायला लागतो. हो. या उलट CGCRI मध्ये जे ॲडव्हान्स्ड सिरॅमिक्स बनवले जातात त्यात कोव्हॅलंट किंवा आयोनिक बंध असतात. हे बंध वेगळे असतात का? खूपच वेगळे आणि अत्यंत घट्ट असतात. त्यांचे इलेक्ट्रॉन्स एकाच जागी जखडलेले असतात. ते मोकळे नसतात. अच्छा, म्हणजे उष्णतेमुळे निर्माण होणारी ऊर्जा त्या बंधांना सहज तोडू शकत नाही. तंतोतंत. जेव्हा हजारो अंशांची उष्णता या प्रगत सिरॅमिक्सवर आदळते तेव्हा ते अणूंचं घट्ट जाळं ती उष्णता शोषून घेतं पण स्वतःची मूळ रचना मोडू देत नाही. बापरे. म्हणूनच अत्यंत उच्च तापमानात काम करणाऱ्या विमानांच्या इंजिनमध्ये किंवा क्षेपणास्त्रांच्या बाह्य आवरणासाठी ॲडव्हान्स्ड सिरॅमिक्स आणि कंपोजिट्सचा वापर अनिवार्य ठरतो. ते आतल्या अत्यंत नाजूक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचं उष्णतेपासून संरक्षण करतात. हे खरोखरच अद्भुत आहे. म्हणजे आपण मातीतील कणांच्या रचनांमध्ये बदल करून एक प्रकारे औष्णिक ढाल किंवा थर्मल शील्ड तयार करत आहोत. हो, आणि हे फक्त सिरॅमिक्सच्या बाबतीत होत नाहीये. म्हणजे काचेच्या बाबतीतही होतं? नक्कीच. स्पेशालिटी ग्लासच्या क्षेत्रातही ते अशाच प्रकारे अणूंच्या पातळीवर खेळत आहेत. विशेषतः त्यांची रेडिएशन शिल्डिंग ग्लास ही संकल्पना खूपच कुतूहल निर्माण करणारी आहे. हो, मी वाचत होते त्याबद्दल. पण मला एक प्रश्न पडलाय. सामान्यतः काचेतून सर्व काही आरपार जातं. मग किरणोत्सर्ग किंवा रेडिएशन कसं रोखलं जातं? आणि ते रोखलं तर प्रकाश कसा आरपार जातो? हा, भौतिकशास्त्रातील एक उत्कृष्ट चमत्कार आहे.
बघा, अणुऊर्जा प्रकल्प किंवा वैद्यकीय क्षेत्रातील एक्स-रे आणि गॅमा किरणांसारखे किरणोत्सर्ग मानवी पेशींसाठी अत्यंत घातक असतात. हो, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. बरोबर. तिथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि डॉक्टरांना सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ सिमेंटच्या जाड भिंती उभारून चालत नाही. कारण त्यांना आत काय चालले ते पाहावं लागतं, हो ना? अगदी बरोबर. तिथे CGCRI ही विशेष काच कामी येते. या काचेच्या निर्मिती प्रक्रियेत सिलिकाच्या मूळ रचनेत लेड ऑक्साईड किंवा तत्सम जड धातूंचे अणू अत्यंत कौशल्याने मिसळले जातात. म्हणजे काचेच्या पारदर्शक जाळ्यात आपण जाणीवपूर्वक जड अणूंचे अडथळे निर्माण करत आहोत. हो, गॅमा किरण किंवा एक्स-रे हे उच्च ऊर्जेचे आणि उच्च वारंवारतेचे म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी फोटॉन्स असतात. अच्छा. जेव्हा हे अत्यंत वेगवान किरण काचेवर आदळतात तेव्हा ते काचेतील त्या जड धातूंच्या अणूंवर आदळून आपली ऊर्जा गमावतात. या प्रक्रियेला कॉम्प्टन स्कॅटरिंग किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतात. ओके. त्यामुळे हानिकारक किरणोत्सर्ग काचेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण त्याच वेळी आपण जो प्रकाश पाहतो म्हणजे व्हिजिबल लाईट, त्याची ऊर्जा खूप कमी असते. अच्छा, म्हणजे हे कमी ऊर्जेचे प्रकाशाचे किरण त्या जड अणूंच्या जाळ्यातनं कोणताही अडथळा न येता सहज आरपार जातात. अगदी बरोबर ओळखलं. क्या बात आहे. म्हणजे आपण एकाच पदार्थाला अशी सूचना देत आहोत की दृश्य प्रकाशाला आत येऊ दे, पण अदृश्य आणि घातक किरणांना बाहेरच थांबव. हो, हे खऱ्या अर्थाने अणूंच्या पातळीवर केलेलं प्रोग्रामिंग आहे. खरंच. आता या मोठ्या औद्योगिक पातळीवरील तंत्रज्ञानाकडून आपण अत्यंत सूक्ष्म आणि जैविक पातळीवर येऊया. संरक्षणासाठी आणि किरणोत्सर्गापासून वाचवण्यासाठी आपण पदार्थांची रचना बदलली. हो. पण हेच सिरॅमिक्स मानवी शरीरातही वापरलं जात आहेत हे वाचून मला थोडं आश्चर्य वाटलं. का बरं? कारण मानवी शरीर बाह्य पदार्थांना त्वरित नाकारतं, रिजेक्ट करतं ना. मग हे बायोमटेरियल्स आणि मेडिकल डिव्हाइसेस शरीरासाठी सुरक्षित कसे ठरतात? हा मटेरियल सायन्स आणि जीवशास्त्राच्या संगमाचा एक अतिशय रंजक टप्पा आहे. बघा, जेव्हा कोणताही बाह्य पदार्थ, मग तो धातू असो किंवा प्लास्टिक, शरीरात जातो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला शत्रू समजून त्याच्यावर हल्ला करते. हो, सूज येते किंवा इन्फेक्शन होतं. पण CGCRI मध्ये जे बायोग्लास आणि हाडांसाठीचे बोन प्लांट्स बनवले जातात, म्हणजे हे सिरॅमिक्सपासून बनवलेले असतात. हो, सिरॅमिक्सपासून, ते शरीराला फसवत नाहीत, तर ते शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेत सहभागी होतात. यामागे ऑस्टिओकंडक्शन ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ऑस्टिओकंडक्शन म्हणजे नक्की काय घडतं तिथे? या सिरॅमिक इम्प्लांट्सची रासायनिक रचना नैसर्गिक हाडांमधील खनिजांसारखीच असते, विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरसवर आधारित. अच्छा, म्हणजे हाडांसारखंच मटेरियल. हो, जेव्हा हे इम्प्लांट शरीरात बसवलं जातं तेव्हा शरीरातील द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्यावर या सिरॅमिकच्या पृष्ठभागावरून कॅल्शियम आणि फॉस्फेटचे आयन हळूहळू बाहेर पडू लागतात. ओके. यामुळे त्या इम्प्लांटवर हायड्रॉक्सी ॲपेटाइट नावाचा एक थर तयार होतो. हा थर हुबेहूब आपल्या नैसर्गिक हाडांसारखा असतो. अरे वा, म्हणजे शरीराला असं वाटतं की हे आपलंच नवीन हाड तयार होतंय. तंतोतंत. शरीरातील ऑस्टिओब्लास्ट्स म्हणजेच हाडांची निर्मिती करणाऱ्या पेशी या थराकडे आकर्षित होतात. आणि त्या कृत्रिम सिरॅमिकच्या जाळीदार रचनेत स्वतःची वाढ करू लागतात. अगदी बरोबर. काही महिन्यांतच ते कृत्रिम सिरॅमिक आणि नैसर्गिक हाड यांच्यात इतका मजबूत जैविक बंध तयार होतो की ते वेगळे करणे अशक्य होते. हे केवळ एक आधार देण्यापुरतं मर्यादित नाही, तर ती शरीर पुनर्निर्मितीची एक सक्रिय प्रक्रिया आहे. हे ऐकल्यावर जाणवतं की एका बाजूला आपण अशा कठीण काचा बनवतोय ज्यातून गॅमा किरणही पार जाऊ शकत नाहीत. हो. आणि दुसऱ्या बाजूला आपण असं सच्छिद्र आणि विरघळणारं सिरॅमिक बनवतोय ज्याला मानवी शरीर स्वतःचाच एक भाग मानतं. विज्ञानाची हीच तर मजा आहे. नक्कीच. आणि याच सच्छिद्र रचनेचा किंवा पोरस स्ट्रक्चरचा वापर करून त्यांनी पाण्याचा प्रश्नही सोडवला आहे. त्यांच्या मेम्ब्रेन आणि वॉटर टेक्नॉलॉजीबद्दल जी माहिती खूपच व्यावहारिक वाटते मला. हो, कारण आरोग्याचा पाया केवळ उपचारांवर नाही तर प्रतिबंधावरही अवलंबून असतो आणि त्यासाठी स्वच्छ पाणी ही प्राथमिक गरज आहे. आपण सामान्यतः जे वॉटर प्युरिफायर्स वापरतो ते खूप महागडे असतात आणि त्यांना विजेची गरज असते. पण CGCRI ने विकसित केलेले सिरामिक वॉटर फिल्टर्स हे एका अतिशय प्रगत मेम्ब्रेन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. याला आपण एक प्रकारचा सूक्ष्म बाउन्सर म्हणू शकतो का? सूक्ष्म बाउन्सर कसं काय? म्हणजे जो पाण्याच्या रेणूंना आत येऊ देतो पण अशुद्ध घटकांना बाहेरच रोखतो. ही उपमा अगदी अचूक आहे.
या सिरामिक मेम्ब्रेनची छिद्र नॅनोमीटरच्या पातळीवर इतकी अचूकपणे नियंत्रित केलेली असतात की पाण्याचे रेणू त्यातून सहज मार्ग काढतात. पण जीवाणू किंवा बॅक्टेरिया, परजीवी किंवा जड धातूंचे कण आकाराने मोठे असल्यामुळे तिथेच अडकतात. आणि यात केवळ आकाराचाच खेळ नाहीये. मग आणखी काय असतं? काही वेळा या सिरॅमिक्सवर विशिष्ट रासायनिक भार किंवा केमिकल चार्ज दिलेला असतो, जो पाण्यात विरघळलेल्या घातक आयनांना दूर ढकलतो. अरे वा, म्हणजे दुहेरी सुरक्षा. हो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे फिल्टर्स अत्यंत स्वस्थ, टिकाऊ आणि कोणत्याही बाह्य ऊर्जेविना म्हणजे विजेविना चालतात. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यात याचा खूप फायदा होत असेल. नक्कीच. तसंच बांधकाम क्षेत्रासारख्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, तिथेही ते क्रांती घडवत आहेत. हे पाहणं खरोखरच समाधानकारक आहे की अत्यंत प्रगत प्रयोगशाळेतील संशोधन थेट सामान्य माणसाच्या पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचत आहे. हो, तोच तर मुख्य उद्देश आहे. आता मानवी शरीराच्या मज्जासंस्थेकडून आणि आरोग्याकडून आपण आधुनिक जगाच्या म्हणजे अर्थव्यवस्थेच्या मज्जासंस्थेकडे वळूया. अच्छा, म्हणजे तुम्ही डेटाबद्दल बोलत आहात. हो ना, आजच्या डिजिटल युगात डेटाचा प्रवाह हीच खरी संपत्ती आहे. आणि हा डेटा वाहून नेणाऱ्या ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाशिवाय आजचं जग एका सेकंदासाठीही चालू शकत नाही. खरंय. फायबर ऑप्टिक्स आणि फोटोनिक्स या क्षेत्रातही संस्थेचं काम खूप मोठं आहे असं वाचनात आलं माझ्या. हो, आज आपण जे इंटरनेट वापरतो ते प्रकाशाच्या वेगाने वाहणाऱ्या माहितीवर अवलंबून आहे. आणि हा प्रकाश जमिनीखालून किंवा समुद्राखालून जाणाऱ्या ज्या सूक्ष्म काचेच्या तारांमधून प्रवास करतो त्यालाच आपण ऑप्टिकल फायबर म्हणतो. अगदी बरोबर. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या तत्वावर हा प्रकाश फायबरच्या आतल्या आत परावर्तित होत पुढे जातो. पण यातील सर्वात मोठं आव्हान काय असतं माहितीये? काय? काचेची शुद्धता. हो, कारण जर काचेत थोडासाही दोष असेल तर तो प्रकाश विखुरला जाईल आणि माहिती नष्ट होईल. हो ना? बरोबर. आपण खिडकीची काच जाड केली तर ती हिरवट किंवा काळपट दिसू लागते. कारण त्यात अशुद्धता असते. हो, पण ऑप्टिकल फायबरसाठी लागणारी सिलिका इतकी शुद्ध असावी लागते की समजा या काचेचा एखादा अथांग महासागर असला अच्छा. तरी त्याच्या पृष्ठभागावरून तुम्हाला त्याचा तळ अगदी स्पष्ट दिसू शकेल. बापरे, इतकी पारदर्शकता. हो, अशा प्रकारची अत्यंत शुद्ध काच आणि फायबर बनवण्याचं स्वदेशी तंत्रज्ञान CGCRI ने विकसित केलं आहे. याचाच अर्थ आपण दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता स्वतःचा डेटा हायवे बांधण्यासाठी सक्षम होत आहोत. अगदी बरोबर. आणि जिथे तंत्रज्ञानाचा वेग वाढतो तिथे ऊर्जेची मोठी गरज निर्माण होतेच. एनर्जी मटेरियल्स या विभागात ते नेमकं काय करत आहेत? सोलार सेलमध्ये काच किंवा सिरामिक्सचा एवढा मोठा वाटा कसा असू शकतो? हे बघा, भविष्यातील ऊर्जा केवळ कोळसा किंवा इंधनावर अवलंबून राहणार नाही. ती सूर्यप्रकाश आणि हायड्रोजन सारख्या हरित पर्यायांवर अवलंबून असेल. म्हणजे ग्रीन एनर्जी. हो. आता सोलर पॅनेल्समध्ये सूर्याची ऊर्जा पकडणाऱ्या पेशींना अत्यंत कठोर हवामानापासून वाचवण्यासाठी एका विशेष कोटिंगची गरज असते. आणि त्यासाठी ती विशेष काच लागते? हो, अत्यंत पारदर्शक काच, जी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आत येऊ देईल आणि त्याचं परावर्तन किंवा रिफ्लेक्शन टाळेल. यासोबतच सॉलिड ऑक्साईड फ्यूल सेल्स या प्रगत तंत्रज्ञानावरही त्यांचं संशोधन सुरू आहे. म्हणजे हे फ्यूल सेल्स कसे काम करतात? यात सिरॅमिक्सचा वापर इलेक्ट्रोलाइट म्हणून केला जातो, ज्यामुळे रासायनिक ऊर्जेचं थेट विजेत रूपांतर होतं. आणि ऊर्जेच्या याच मुद्द्यावर मला त्यांच्या एनर्जी सेव्हिंग फर्नेसेस म्हणजे ऊर्जा बचत करणाऱ्या भट्ट्यांबद्दल जाणून घ्यायचंय. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण औद्योगिक स्तरावर काच किंवा लोखंड वितळवणं हा प्रचंड ऊर्जा खर्च करणारा प्रकार आहे, नाही का? हो ना. औद्योगिक उत्पादनात ऊर्जा हा सर्वात मोठा खर्च असतो. जेव्हा एखाद्या मोठ्या भट्टीमध्ये तापमान 1500 अंश सेल्सिअसच्या वर नेलं जातं. बापरे, 1500 अंश. हो, तेव्हा ती उष्णता भट्टीच्या भिंतीमधून बाहेर पडू न देणं हे खूप मोठं आव्हान असतं. यासाठी भट्टीच्या आतून रिफ्रॅक्टरी मटेरियल्सचं अस्तर लावलं जातं. म्हणजे हे रिफ्रॅक्टरी मटेरियल्स फक्त उष्णता सहन करण्यासाठी जाड भिंतीसारखं काम करतात? नाही, हे तंत्रज्ञान त्याहून खूप प्रगत आहे. त्यांनी असे विशेष रिफ्रॅक्टरी सिरॅमिक्स विकसित केले आहेत ज्यांच्या आत अत्यंत सूक्ष्म हवेच्या पोकळ्या असतात. ही उष्णतेची दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर असते. अच्छा, म्हणजे त्या हवेच्या पोकळ्यांमुळे उष्णता बाहेर जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. भट्टीच्या आतील प्रचंड उष्णता आतच अडकून राहते.
यामुळे उद्योगांची कोट्यावधी रुपयांची ऊर्जा वाचते. आणि साहजिकच पर्यावरणातील कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणावर कमी होतं. ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी हे तंत्रज्ञान एका संजीवनीसारखंच आहे. नक्कीच. इथपर्यंतची चर्चा अत्यंत वेधक आहे, पण वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात नेहमी एक मोठा अडथळा असतो, ज्याला अनेकदा व्हॅली ऑफ डेथ म्हटलं जातं. हो, संशोधनाचं प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर होणं. हो, तेच. म्हणजे प्रयोगशाळेत एखादं तंत्रज्ञान उत्तम काम करतं, पण ते प्रत्यक्ष बाजारात किंवा उद्योगांपर्यंत पोहोचतच नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की संशोधनाचे हजारो पेपर्स प्रकाशित होतात, पण ते लॅबच्या भिंतींमध्येच अडकून राहतात. हा अगदी रास्त आणि गंभीर प्रश्न आहे. मला सांगा, CGCRIच्या बाबतीत हे तंत्रज्ञान खऱ्या जगात व्यावहारिक पातळीवर कसं उतरत आहे? फक्त पेपर्सच छापले जात आहेत की काही उद्योग उभे राहत आहेत? हे बघा, केवळ थिअरी मांडून देशाचा विकास होत नाही, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आणि त्यांनी हा अडथळा अत्यंत यशस्वीपणे पार केलाय. त्यांच्या नावावर चक्क 500हून अधिक पेटेंट्स आहेत. 500हून अधिक? बापरे. हो, आणि महत्वाचं म्हणजे हे पॅटेंट्स केवळ कागदावर पडून नाहीयेत. संस्थेने टेक्नॉलॉजी ट्रान्सफरद्वारे हे तंत्रज्ञान अनेक भारतीय कंपन्यांना प्रत्यक्ष वापरासाठी दिलं आहे. म्हणजे इंडस्ट्रीज त्याचा वापर करत आहेत. हो, आरोग्य, ऊर्जा, संरक्षण आणि बांधकाम क्षेत्रांमधील अनेक उद्योग आज त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने बनवत आहेत. म्हणजे हा फक्त संशोधनाचा अड्डा नाही, तर प्रत्यक्ष उत्पादनांचा पाया आहे. अगदी बरोबर. पण भारत एवढा मोठा देश आहे, हे सगळं एकाच शहरातून म्हणजे कोलकात्यातून व्यवस्थापित करणं कठीण नाही का? नक्कीच कठीण आहे. म्हणूनच त्यांनी उद्योगांच्या जवळ पोचण्यासाठी आपली व्याप्ती वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील खुर्जा आणि गुजरातमधील नरोडा येथे त्यांची महत्वाची विस्तार केंद्रे आहेत. अच्छा, म्हणजे एक्सटेन्शन सेंटर्स. हो, आता उदाहरणच द्यायचं झालं तर खुर्जा हे शहर पिढ्यानपिढ्या पारंपरिक सिरामिक उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. हो, खुर्जा पॉटरी खूप प्रसिद्ध आहे. बरोबर. तिथे जाऊन स्थानिक कारागिरांना आणि उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान, नवीन डिझाईन्स आणि ऊर्जा वाचवणाऱ्या भट्ट्यांची माहिती देणं हे काम ही केंद्र करतात. वा, यामुळे पारंपरिक उद्योगांना आधुनिकतेची जोड मिळते. हे खऱ्या अर्थाने तळागाळातील सक्षमीकरण आहे. हो ना. पण कोणत्याही प्रगत संस्थेचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे तिथली माणसं. आजचे जे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्याचं संशोधन कोण पुढे नेणार, ही इकोसिस्टम कशी टिकवली जात आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण शाश्वत विकासासाठी ज्ञान पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होणं अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. यासाठी अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च म्हणजे ACIR या अतिशय प्रतिष्ठेच्या संस्थेच्या माध्यमातून CGCRI मध्ये थेट PhDचे कार्यक्रम चालवले जातात. अच्छा, म्हणजे विद्यार्थी तिथेच संशोधन करतात. हो, विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवत नाहीत, तर ते थेट अशा प्रगत प्रकल्पांवर काम करतात जे देशाच्या संरक्षण किंवा आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक आहेत. अरे वा, प्रॅक्टिकल एक्सपोजर. हो, याशिवाय उद्योगांमधील कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आणि इंटर्नशिप्स आयोजित केल्या जातात. म्हणजे ते केवळ मटेरियल्स बनवत नाहीत, तर भविष्यातील शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची एक भक्कम फळी घडवत आहेत. अगदी तसंच. आजच्या या सखोल चर्चेले आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आपण अशा एका संस्थेची सफर केली जिथे साध्या मातीचा आणि सिलिकाचा प्रवास अंतराळातील क्षेपणास्त्रांच्या आवरणापासून ते मानवी शरीरातील हाडांपर्यंत होतो. खरंच, CGCRI ही केवळ एक संशोधन संस्था नसून ती भारताच्या तांत्रिक स्वावलंबनाची एक प्रयोगशाळा आहे. नक्कीच. मग ते स्वदेशी ऑप्टिकल फायबर बनवणं असो, किरणोत्सर्ग रोखणाऱ्या काचा असोत किंवा ग्रामीण भागासाठी स्वस्थ वॉटर फिल्टर्स असोत, या संस्थेने सिद्ध केलं आहे की प्रगत विज्ञानाचा खरा उद्देश हा मानवी जीवन आणि राष्ट्राची सुरक्षा अधिक भक्कम करणे हाच असतो. अगदी सहमत आहे मी. हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे की अणूंच्या पातळीवर केलेले अत्यंत सूक्ष्म बदल मानवी जीवनात किती मोठी क्रांती घडून आणू शकतात. हो ना. या संपूर्ण चर्चेचा एक एकत्रित विचार केल्यावर एक अशी शक्यता डोळ्यांसमोर येते जी आज कदाचित विज्ञान कथेसारखी म्हणजे सायन्स फिक्शन वाटेल. कोणती शक्यता? ज्या वेगाने हे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स विकसित होत आहेत ते पाहता भविष्यात अशी एखादी इमारत असू शकेल का जिच्या खिडक्यांची पारदर्शक काच केवळ प्रकाशच आत येऊ देणार नाही, तर ती संपूर्ण इमारतीसाठी लागणारी सौर ऊर्जा स्वतःच निर्माण करेल. क्या बात है.
आणि त्याच इमारतीतील सिरामिक पाईप्स कोणत्याही बाह्य यंत्रणेशिवाय केवळ त्यांच्या नॅनो रचनेतून आणि रासायनिक भारातून सांडपाणी आपोआप शुद्ध करतील. हे खरोखरच शक्य होऊ शकतं भविष्यात. खरंच, आपण रोज पायाखाली तुडवतो ती माती आणि खिडक्यांमध्ये पाहतो ती काच, यांच्यामध्ये मानवाचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची किती अफाट ताकद लपलेली आहे हेच यातून सिद्ध होतं. योग्य संशोधनाची जोड मिळाली तर सर्वात नाजूक वाटणारे पदार्थही प्रगतीचा सर्वात अभेद्य पाया बनू शकतात. हेच आजच्या चर्चेचं सर्वात मोठं फलित आहे.